नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन निर्णय झाला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की हा मेसेज आला असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार. तर मित्रांनो, बघूया तुम्हाला कोणता मेसेज आला पाहिजे. याची संपूर्ण माहिती सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिलेली आहे. तर बघा, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. सगळ्या माता भगिनींना ही माहिती मिळालीच पाहिजे. हा जो काही मेसेज आहे हा तुम्हाला आलेला पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. सरकारकडून तुम्हालाही हा मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तर मित्रांनो, TV9 मराठीला आलेली ही बातमी आहे. याची संपूर्ण आता सविस्तर बातमी आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगली चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येकी महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात चांगलीच चर्चेत आहे. तर यासाठी लाभार्थी महिलांना 1500 रुपये महिन्याची आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नयेत. या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. तर मित्रांनो, ज्यांनी अर्ज केला आहे तर काहींचा अर्ज बाद झालेला आहे आणि काही महिलांचा अर्ज हा स्वीकारण्यात आलेला आहे. अशा 1.5 कोटी महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आलेले आहे. पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो, आपण अजून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता. अजूनही आपल्याकडे तारीख आहेत. तर अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचणी येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारी शक्ती ॲपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता हा अर्ज भरणं कठीण होऊ लागलं आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज भरण्यासाठी एक वेबसाईटही जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, नारी शक्ती दूत हे जे ॲप आहे त्यावर पहिले हे अर्ज भरले जात होते. पण त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आता ही वेबसाईटवर अर्ज भरण्यात येत आहे. पण तरीही अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. असलं तरी काही महिलांच्या बँक खात्यांमध्ये ₹1 आलेला आहे. तर मित्रांनो, ज्यांनी अर्ज भरलेला आहे अशा काही महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹1 आलेला आहे. तरी काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचं निश्चित झाले. तर मित्रांनो, राज्य सरकारने टेस्टिंग केलं आहे की आपण ₹1 पाठवून बघू. जर महिलांना ₹1 गेला की असं समजा की तिथे आपलं हे जे ॲप आहे हे सक्सेसफुल झालं आहे असं त्यांनी एक एक्सपेरिमेंट करून पाहिला. तर मित्रांनो, असं आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असं निश्चित झालेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे. पण महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सध्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. मित्रांनो, उपमुख्यमंत्र्यांनी जरी ही घोषणा केली आहे तरी महिलांना ही अर्ज फॉर्म भरण्यासाठी खूप अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अनेक महिलांना अद्यापही अर्ज भरता आलेला नाही. तरी 1.5 कोटी महिलांनी नोंदणी केल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर मित्रांनो, काही महिलांनी म्हणजे 1.5 कोटी महिलांनी याची नोंदणी केलेली आहे असा एका सर्व्हेमध्ये समोर आलेलं आहे. ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईल नंबरवर मेसेजही पाठवण्यात आलेला आहे. मित्रांनो, ज्यांचा अर्ज सक्सेसफुली तिथं झालेला आहे त्यांना एक मेसेज पाठवण्यात आलेला आहे. तर आता बघूया लाभार्थी महिलांना सरकारकडून नेमका कोणता मेसेज, काय मेसेज आला आहे ते बघूया. ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे. हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे. युअर ॲप्लिकेशन नंबर फॉर MMLBY हॅज अप्रूव्ड WCDGOM महायोग. तर मित्रांनो, असा एक मेसेज आपल्या ज्या मोबाईल नंबर तुम्ही तिथे दिलेला होता नारी शक्ती दूत ॲपवर त्या नंबरवर हा एक मेसेज आलेला आहे. असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला असा एक मेसेज आला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमच्या देखील बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला ₹3000 जमा होणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला असे मेसेज आला असेल तर तुम्ही असं समजून जा की तुम्हाला 17 ऑगस्टला ₹3000 तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशी ही माहिती होती. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला हा मेसेज आला का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, धन्यवाद. जय महाराष्ट्र.